काल जी काही खोपोलीमध्ये आमचा सहकारी मित्र मंगेश काळोखे याची निर्घुण हत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून तो कट रचून काल जी काही हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचा आम्ही सर्व पहिल्यांदा सगळे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। कालची घटना घडल्यानंतर खोपोलीमध्ये अतिशय शिवसैनिकांमध्ये तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। पोलिसांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की त्या सर्व जे काही त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून आम्ही त्यांना जेलबंद करू। आणि आज सुद्धा 2-3 आरोपी त्यांच्या ताब्यात त्यांनी पकडलेले सुद्धा आहेत। कालची घटना घडल्यानंतर काल रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सुधाकर घारेंचा जो काय असलेला जवळचा व्यक्ती महेंद्र घारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढचा नंबर हा संकेत भासेचा आहे अशा पद्धतीच्या कमेंट सर्व सोशल मीडियावरती केल्या। भेट देण्यासाठी या ठिकाणी आले। सुधाकर घारे आणि त्याचे सर्व सहकारी मिळून अतिशय दहशतीचं वातावरण तयार करून काल खोपोलीतली जी काही घटना झाली आणि याच्या पुढे कर्जतची घटना करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो। त्यामुळे माझं संपूर्ण पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आव्हान आहे, नम्र विनंती आहे की महेंद्र घारेंनी जी काही आता कमेंट केलेली आहे की पुढचा नंबर हा संकेत भासेचा असू शकतो, तर कालच्या नंबरमध्ये सुद्धा महेंद्र घारेचा समावेश होता का याची सुद्धा सखोल चौकशी संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे। आणि सुधाकर घारे आणि जे काही त्यांचे सहकारी मिळून हा जो काही कूटनीतीचा डाव रचतायत, कठोर नीतीचा जो काही इथे प्लॅन करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याला आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत, त्याच्यामुळे जे काही सुधाकर घारेने हे जे काही चुकीच्या पद्धतीने जाऊन आमच्या लोकांवरती हल्ले करून जे काही करण्याचा प्रयत्न करतायत हे त्यांनी थांबवावं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो। तुम्हाला धमकी देणारा इसम नेमका त्याचं नाव काय आणि तुम्हाला कुठल्या माध्यमातून त्यांनी धमकी दिली काल आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे? काल मंगेश काळोखे संदर्भामध्ये 2 आपल्याच पत्रकारांनी व्हिडिओ तयार करून ज्या सोशल मीडियावरती युट्यूबवरती टाकण्यात आल्या होत्या आणि महेंद्र घारेच्या स्वतः अकाउंटवरून त्यांनी त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये त्यांनी ती धमकीचं हे केलेलं आहे। परवा दिवशी जी काही खोपोलीला घटना झाली ही सुद्धा अशाच पद्धतीचं स्टेटस आणि कमेंटच्या विषयावरून करून त्यांनी ती केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती ते कर्जतमध्ये करतायत अशा एकंदरीत चित्र आम्हाला या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे जो काही महेंद्र घारे आणि त्याला पाठिंबा देणारा सगळा सुधाकर घारे हे सर्व मिळून हे सगळे एकत्रित पद्धतीने ते डाव रचतायत आणि हा जो काही चुकीच्या पद्धतीने त्याने जायचा जो पायंडा या ठिकाणी पडताय हा अतिशय चुकीचा आहे आणि पोलीस प्रशासन यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। कालच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये सुधाकर घारे असतील, त्यांच्या पक्षाचे असलेले भरतभाई भगत असतील, हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना जेलबंद लवकरात लवकर केलं पाहिजे। आमच्या जीवाला सुद्धा या ठिकाणी धोका तयार झालेला आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने जाऊन ते चुकीचं राजकारण या ठिकाणी करतात। त्यामुळे माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर व्हावी। तुम्ही पोलिसांना निवेदन दिलंय, पोलिसांनी नेमकं तुम्हाला काय आश्वासित केलं? आता महेंद्र घारे संदर्भामध्ये आम्ही जे काही ही जी काही कमेंट त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली केली होती त्यावरून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। ते आता त्याच्यावरती FIR सुद्धा या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की महेंद्र घारेवरती आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि जे काही कालच्या याच्यामधले आरोपी जे होते सुधाकर घारे असतील आणि भरतभाई भगत असतील त्यांना लवकरात लवकर जेलबद्ध करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील राहू। पोलीस संरक्षणाची मागणी तुम्ही केली का? नाही, पोलीस आमचे शिवसैनिकच आमच्या सोबत पाठिंब्याने आहेत। पोलीस आम्हाला ते संरक्षण देतीलच आणि आम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी काही जाणार नाही आहोत। त्यामुळे त्यांनी जे काही कालपासून जे चालवलंय हे थांबवावं ही आम्हाला या माध्यमातून विनंती आहे। थँक्यू।